दर अमावास्येला पूर्वज प्रसन्न होतात आणि तर्पण आणि पिंडदान करून आशीर्वाद देतात. हिंदू मान्यतेनुसार दर अमावास्येच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते, तर या 3 पिढ्यांमधील पूर्वजांना मोक्ष मिळतो. असे मानले जाते की अमावास्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करायचे नाही. परंतु तुम्हाला माहीत आहे का, हिंदू धर्मामध्ये एक अशी अमावास्या आहे ज्याला अगदी उत्साहाने साजरी केली जातात. धर्मग्रंथानुसार दर अमावास्या मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दर अमावास्येच्या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य मिळते. दर अमावास्येच्या दिवशी पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात. दर अमावास्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केले जाते. तसेच दर अमावास्येला केलेल्या तर्पण आणि पिंडदानाने पूर्वज प्रसन्न होतात. तसेच दर अमावास्येच्या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 वाजता सुरू होईल आणि 29 मार्च रोजी दुपारी 4:27 असेल. अशा परिस्थितीत दर अमावास्या फक्त 29 मार्च रोजीच साजरी केली जाईल. या दिवशी पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी दर अमावास्येला आपल्या पूर्वजांसाठी तर्पण पिंडदान करतो, त्यांच्या पूर्वजांच्या 3 पिढ्यांना मोक्ष मिळतो. दर अमावास्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते. तसेच पृथ्वीच्या वाईट प्रभावांपासून मुक्तता मिळते. दर अमावास्येला पूर्वजांचे तर्पण कसे करावे, तर्पण करताना कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत, चला जाणून घेऊ. दर अमावास्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर तर्पणासाठी दक्षिणेकडे तोंड करावे. पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यासाठी जवस, जव, कुश, गूळ, तूप इत्यादी काळे तीळ वापरावे. पूर्वजांना तर्पण अर्पण करताना त्यांचे दान करावे. पाणी घेऊन ते पूर्वजांना अर्पण करावे. पूर्वजांना प्रार्थना केल्यानंतर पूर्वजांना तर्पण अर्पण केल्यानंतर पक्ष्यांना अन्न द्यावे. स्कंद पुराणात दर अमावास्येच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी गंगा नदीत जव, कुश, गूळ, तूप, संपूर्ण तांदूळ, काळे तीळ, खीर मधात मिसळून अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज 100 वर्ष सुखी राहतात आणि आनंदी राहतात, आशीर्वाद देतात. चला जाणून घेऊया पिंडदान पद्धत. सर्वप्रथम पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. नंतर पूर्वजांचे फोटो स्टँडवर लावावे. शेण, पीठ, तीळ आणि बार्लीपासून एक गोळा तयार करावा. पिंड तयार करून पूर्वजांना अर्पण करावा. पितृदोषाच्या शांतीसाठी पूर्वजांचे ध्यान करावे आणि मंत्राचा जप करावा. आता जाणून घेऊया पितृदोष दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत. पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पाणी अर्पण करावे आणि दिवा लावावा. पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करावी. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि पितरांना अर्पण करावा. त्या दिवशी मंत्राचा जप करावा. दुसरा, दान करावे. काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती लाभते. त्याचबरोबर गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते. यासोबत गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा दिल्याने पितृ प्रसन्न होतात. त्याचबरोबर श्राद्धविधी कशी करायची आपण जाणून घेऊया. पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दर अमावास्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर आपण या दिवशी पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. दर अमावास्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करायचे. दान करताना आपल्या पूर्वजांची नावे घ्यायची आणि त्यांच्या नावे दान करायचे. त्याचबरोबर आजच्या दिवशी मंदिरात पूजा केली जाते. दर अमावास्येनिमित्त शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी शंकरांना प्रार्थना करावी. दर अमावास्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन सुखी होईल. आता जाणून घेऊया दर अमावास्येचे महत्त्व काय आहे. दर अमावास्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, जो पितृपक्षातील देखील संबंधित आहे.
हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर ते या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते. या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते.